सन्माननीय सभापती महोदय, त्यामुळे मी सत्य परिस्थिती सभापती महोदय सभागृहापुढे आणत होतो. मी कधी खोटं बोलत नाही, कांबळे कधी खोटं बोलत नाही. त्यामुळे सभापती महोदय, संपवा. माझी भूमिका या सभागृहामध्ये असताना विरोधी पक्षांनी त्याचं काम केलं, विरोधी पक्षांनी टीका केली, विरोधी पक्षाची टीका आम्ही सन्मानपूर्वक एक्सेप्ट देखील केली. आम्ही मान्य केली की काही ठिकाणी चूक आहे, तिथे आम्ही सुधारू. आमचे मंत्री लिहून घेत आहेत, ते अभ्यासपूर्व मंत्री आहेत. अर्थ खातं पण त्यांच्याकडे आहे, शेती खातं पण त्यांच्याकडे आहे. ते लिहित आहेत, ते न्याय देतील, मुख्यमंत्र्यांना विचारतील. पण ज्या पद्धतीत चुकीचे आरोप केले त्याच्यावरती सभापती महोदय मी माझं स्पष्टीकरण मांडलं. बाकी माझ्या मनात काही चुकीचं नाही आहे. सभापती महोदय, प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचं काम होतं. शेतकरी, महिला, युवक, गरीब तसेच 4 घटक केंद्रस्थानी ठेवणे शासन कार्यरत होतं आहे, याचा देखील मला अभिमान आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पुढे वेगाने चालली आणि मला पूर्णपणे अभिमान आहे की या देशाचे मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय एकनाथरावजी आणि आमच्या बहिणी सुनीत्रा वहिनींच्या नेतृत्वात राज्य ह्या देशामध्ये 1 नंबरला जाईल, हे देखील आपल्याला या येणाऱ्या वर्षात पाहायला मिळेल, याचा देखील मला अभिमान वाटतो आहे. त्यामुळे त्याचबरोबर या ग्रामीण भागातला शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, कर्जमुक्त व्हावा, नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याला समर्थ व्हावा, यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि सातत्याने निर्णय देखील घेत आहे. सभापती महोदय, कर्जमाफी हा शेवट नसून हा शेतकऱ्याला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न आहे. सिंचन, ऊर्जेची प्रतिपूर्ती, तंत्रज्ञान, बाजारपेठ, मूल्यवर्धन, नैसर्गिक शेती, महिला सक्षमीकरण या सर्व तत्वांना समन्वय साधून सरकार कृषी क्षेत्रात नवी परिवर्तन घडवून आणण्याचा सभापती महोदय प्रयत्न करतो आहे. त्यामुळे जाता जाता एक 4 ओळीची कविता बोलून जातो. ही कविता कांबळेची नाही आहे, ही कविता प्रसाद लाडची आहे. बळीराजा तू आजवर काळ्या मातीत घाम गाळून उभा केला तुझा संसार. बळीराजा तू आजवर काळ्या मातीत घाम गाळून उभा केला तुझा संसार. दुष्काळ अवकाळी संकटाशी झुंज दिली तू वारंवार. दुष्काळ अवकाळी संकटाशी झुंज दिली तू वारंवार. आता सभापती महोदय, आता या देवाभाऊच्या सरकारमध्ये तिजोरीवर पहिला अधिकार तुझा, तिजोरीवर पहिला अधिकार तुझा, हे शब्द राहिले नाही तर फक्त बोल, हे शब्द राहिले नाही तर फक्त बोल. शेतकरी हितासाठी घेतले महाराष्ट्राने निर्णय, देवेंद्रजीच्या नेतृत्वात उमगले विकासाचे महत्त्व अनमोल. म्हणूनच बळीराजा म्हणतोय, समाधान भरले माझ्या अंतरी, श्रमाचा झाला सन्मान. उज्ज्वल दिसतोय बळीराजाचा दरबार आणि त्या दरबाराला न्याय देणार आहे देवाभाऊ एकनाथरावजी आणि सुनेत्रा वहिनींचं सरकार. त्यामुळे मी या 260च्या प्रस्तावाला पूर्ण समर्थन देतो आणि या सभागृहाला माझा जय महाराष्ट्र सांगतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.